स्पेस क्लिन्झिंग आणि कर्मा हिलिंग ह्याच्याबद्दल थोडं मला समजून घ्यायचं आहे. हे काय एक्झॅक्टली आहे? हे पण तुम्ही करतात? हो, हे पण मी करते. सो स्पेस क्लेन्झिंगमध्ये आपण काय करतो, कुठलीही जी स्पेस असते जनरली आपण दिवाळी टू दिवाळी साफ करतो, राईट? म्हणजे डीप क्लिनिंग जर म्हणायचं झालं तर आपण का करतो? हा एक ट्रेडिशन आहे जो आपण फॉलो करतो एवढी वर्ष की दिवाळीला घर डीप क्लेन्स केलं पाहिजे. सो बेसिकली व्हॉट आर वी डुईंग? वी आर शिफ्टिंग द एनर्जीज विच आर स्टक इन वन प्लेस. सो काय होतं, आपण काही गोष्टी आहे ना रोजच्या रोज नाही साफ करू शकत. तुम्ही बेड रोज हलवू शकता का? किंवा वॉर्डरोब आपण रोज हलवू शकतो का? महिन्यातून एकदा पण आपण नाही हलवू शकत, करेक्ट? सो देर आर सर्टन एरियाज ऑफ द हाऊस आपण कधी प्रयत्न करतो की वर्षातून एकदा दिवाळीला ते करूया साफ. पण स्पेस क्लेन्झिंगमध्ये ज्या ज्या एरियाज आपण साफ नाही करत ते थ्रू एनर्जी शिफ्टिंग आपण तिकडची व्हायब्रेशन्स चेंज करतो. आणि त्याच्याने होतं काय की जेव्हा आपण ह्या गोष्टी करतो तर खूप सारे पॉझिटिव्हिटी तुम्हाला जाणवते त्या जागेत. मग तो ऑफिस असो, घर असो किंवा शॉप असो, कुठलाही सेटअप असो. बऱ्याच लोकांचे आहे ना अडकलेली कामं व्हायला सुरू होतात स्पेस क्लेन्झिंगमुळे. किंवा तुम्हाला मेंटली खूप छान वाटायला लागतं त्या जागेमध्ये. सो ओके, जस्ट इमॅजिन की आता तुम्ही आज मस्त छान कपडे स्वच्छ घातलेले आहेत, नवीन कपडे किंवा घातलेले आहेत, पण तुम्ही एका धुळीच्या जागेत जाऊन बसलात तर कसं वाटेल तुम्हाला? नाही आवडणार ना, घाण वाटेल ना. सो ते क्लेन्स करायचं काम थ्रू व्हायब्रेशन्स आम्ही करतो. आपण रोज ऑफिसला किंवा घरात मस्त स्वच्छ आंघोळ करून चांगले कपडे घालून जातो, बसतो, करेक्ट? पण व्हायब्रेशनली त्या घराची, त्या ऑफिसची एनर्जी कशी आहे? कधी कधी होतं असं ना की आपण बाहेर गेल्यावर चांगलं वाटतं, घरी आल्यावर नाही चांगलं वाटत. काहीतरी एनर्जी असते ना जी तुम्हाला कम्फर्टेबल नाही फील करत किंवा काहीतरी त्रास जाणवतो घरी आल्यानंतर. तेच तुम्ही घराच्या बाहेर जाता तुम्हाला छान वाटतं. सेम वे ऑफिसला पण काही लोक येतात कारण यू आर लिव्हिंग लॉट ऑफ एनर्जीज इन युअर हाऊस वेन यू आर नॉट वेल, वेन यू आर नॉट इन अ गुड मूड. सो वी क्लिअर दोज व्हायब्रेशनल एनर्जीज आणि त्याच्यामुळे मग तुम्हाला छान वाटायला लागतं. सो दिस इज वॉट वी डू इन स्पेस क्लेन्झिंग. आणि हे साऊंडच्या माध्यमातून आम्ही करतो. अच्छा, हा त्याचाच पार्ट आहे? हां, साऊंड हिलिंगचाच पार्ट आहे की साऊंडसोबत आहे ना फक्त साऊंड नाही, व्हायब्रेशन्स प्ले द रोल ऑफ हिलिंग. सो साऊंडसोबत व्हायब्रेशन्स लोकांना जाणं किंवा त्या घरामध्ये जाणं हे जास्त गरजेचं असतं. सो आम्ही फुल त्यांच्या घराचं क्लेन्झिंग साऊंडच्या माध्यमातून, व्हायब्रेशनच्या माध्यमातून करतो. सो हे झालं स्पेस क्लेन्झिंग. तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात म्हणजे हा नक्की व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे. ह्याचा पूर्ण व्हिडिओ, पूर्ण पॉडकास्ट आपल्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे ज्याचं नाव आहे वन टेक विथ अनिकेत. हे चॅनल तुम्ही नक्की फॉलो करा. आणि इंस्टाग्रामवर आम्ही बऱ्याच रील्स ह्या व्हिडिओच्या अपलोड केलेल्या आहेत, त्या पण तुम्ही सगळ्या बघा. आणि वन टेक विथ अनिकेत हे इंस्टाग्राम चॅनल पण फॉलो करा.